राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक आपल्याबरोबर आहेत. सना मलिक जी, तुम्ही काल विधिमंडळामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. जे काही डिजिटल गॅजेट्स येतात त्याच्यामध्ये छुपे कॅमेरे असतात, त्या कॅमेऱ्यांद्वारे महत्त्वाचे चित्रीकरण होतात आणि त्याचा कुठेतरी देशाला धोका आहे. या सगळ्या संदर्भात शासनाकडनं तुम्हाला काय उत्तर आलं आणि हा किती गांभीर्याचा मुद्दा आहे सगळा? काल लक्षवेधीच्या माध्यमातून AI स्मार्ट ग्लासेस जे नवीन मार्केटमध्ये आहे त्यामध्ये आमचं जे त्याचा उपयोग आणि दुरुपयोगची आमची चर्चा झाली आणि सरकारकडून काय उपयोजना ठरवण्यात येणार आहे पुढच्या काळात त्याची आमची मागणी होती. तर आमचा विषय असं होतं की आता जे मेटा AI ग्लासेस आलं आहे त्यामध्ये याच्या आधी जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करणार तेव्हा एक LEDची लाईट चालू असणार, पण आज थर्ड पार्टी ॲप्लिकेशनचा दखल घेतलं तर ते LEDची लाईट पण नाही चालू असणार आणि समोरच्या लोकांना कल्पना पण नसणार की तुम्ही रेकॉर्ड करतात. हे असे जेव्हा ग्लासेस आपण सार्वजनिक ठिकाणी जास्त आपण बोलू तो गव्हर्नमेंट आपण बोलू शकता तर गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा मंत्रालय किंवा आर्मी नेव्हीच्या प्रिमायसेसमध्ये किंवा ब्युटी पार्लर्स, हॉस्पिटल, स्कूल्स आणि ट्रायल रूम्समध्ये याचा वापर सुरू झाला आणि रेकॉर्डिंग चालू झाली तर एक नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आणि एक सिटिझन प्रायव्हसीचा इश्यू आहे. या दोघांचा आम्ही उल्लेख केला आणि आमची अशीच मागणी होती. जेव्हा ड्रोन आला होता नवीन तेव्हा ड्रोनवर आपण बंदी नाही आणली होती, पण त्याच्यासाठी आपण SOPs रेडी केलं होतं. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन, नो फ्लाईंग झोन्स आणि असे वेगवेगळे रूल्स आणि रेग्युलेशन पॉलिसी आणली होती. तसंच AI मेटा क्लासेससाठी काय पॉलिसी आणणार याची आमची मागणी होती. आणि जास्त कारण आता तुम्ही बघितलं तर आपले सिक्युरिटी स्टाफ, आपले पोलीस स्टाफ आणि आपले सायबर सेलला पण माहीत नसेल, जास्त लोकांकडे अवेअरनेस नाही आहे की हे सगळे ग्लासेस अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि असं काही नवीन टेक्नॉलॉजी आलं आहे. तर अवेअरनेस कसं क्रिएट करणार? तर आमचं जे 2 मागणी होती तर योगेश कदमजी आपले जे राज्यमंत्री आहेत त्यांनी एक सकारात्मक उत्तर दिलं की त्यांनी हे पूर्ण विषय गंभीर आहे, त्यांनी हे ते मान्य केलं आणि लोकांमध्ये जास्त अवेअरनेस करणार. सायबर सिक्युरिटी स्टाफ, सायबर सेलचे स्टाफ आहे, पोलीस स्टाफ आहे आणि सिक्युरिटीचे स्टाफ आहे त्यांच्यामध्ये पण अवेअरनेस प्रोग्राम घेणार आणि 1 महिन्याच्या आधी 30 दिवसाच्या आधी ते SOP रेडी करून मतलब एक कमिटी फॉर्म करून SOP रेडी करून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवणार. खरं तर हाच मुद्दा आहे. खरं तर सुरक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि डेटाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हाच मुद्दा काल आदित्य ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. आमदार आणि सगळ्याच अभ्यंगतांसाठी खरं तर विधानभवनात येण्यासाठी फेस ID रेकग्निझेशन जी काही प्रणाली या विधानभवनात बसवली आहे त्याच्यामध्ये आमदारांचा डेटाच नव्हता, तरी देखील आमदारांच्या चेहऱ्यावरतून तो संपूर्ण गेट जो आहे तो उघडत होता. त्यामुळे कुठेतरी आमच्या डेटाची चोरी विधानभवनातने केली आहे का, अशा पद्धतीचा सवाल आदित्य ठाकरे उपस्थित. याचा खुलासा स्पीकर स्वतः देणार याची माहिती आमच्याकडे देण्यात आली आहे. पण कालपर्यंत मला असं वाटलं होतं की आम्ही जेव्हा मंत्रालयाच्या एंट्रीसाठी फेस रेकग्निशन मतलब फेस स्क्रीनिंग करून दिलं होतं त्याचा उपयोग आपण या विधानभवनात पण केला आहे. पण तेव्हा जे विषय सभागृहात आला त्याच्यानंतर जेव्हा माहिती घेतली तर माहीत पडलं की सर्वांचा फेस रेकग्निशन झाला नाही आहे मंत्रालयात, तरीही इथे फेस स्कॅनिंग करून ते उघडता येतात आपले ते जे एंट्रन्स गेट आहे. तर याच्यावर आपला सर्वांनाही आता खुलासाची गरज आहे. आज मला वाटतं स्पीकर ते खुलासा देणार. माहीत पडलं तर आणखी नवीन काही टेक्नॉलॉजी आली ते आम्हाला पण माहीत पडणार. परंतु मग तुमच्या देखील चेहऱ्याची चोरी झाली नाहीये का? तुम्ही देखील आमदार आहात, मग तुमचा डेटा हा चोरला गेला नाहीये का? मी ऑलरेडी फेस स्कॅनिंग करून दिलंय. काय झालं होतं जेव्हा मंत्रालयाचं एंट्रीचं डिजिटलायझेशन चालू होतं तेव्हा मी स्वतः तिकडे फेस स्कॅनिंग करून घेतलंय आणि मला असंच वाटलं होतं की हे ते जे मंत्रालयाचे फेस स्कॅनिंग आहे तेच यामध्ये पण तेच एजन्सी असणार आणि म्हणून ते उघडतात. पण कालच माहीत पडलं की सर्व आमदार जे आहे सभागृहात त्यांनी फेस स्कॅनिंग नाही करून घेतल्या मंत्रालयामध्ये. पण इथे ते कसं स्कॅन होऊन इमिडिएटली ते गेट ओपन होतात ते मला पण माहिती पाहिजे. तर जेव्हा स्पीकर ते सगळी माहिती दिली तर आम्ही त्याच्यावर चर्चा करू. विधिमंडळाने तुमच्या डेटाची चोरी तरी नाही केली आहे ना? तुम्हाला अशी शंका वाटत नाही? नाही, मला असं नाही वाटत. कारण डे 1ला जेव्हा आमचं शपथविधी होता फर्स्ट डे आमदार म्हणून तेव्हा त्यांनी एक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रॉपरली आमचं फोटो काढलं होतं. तर आता स्पीकरचं खुलासा आलं की नंतर आम्हाला पण माहीत पडणार की कोणती मतलब यामध्ये फोटोचा किंवा मंत्रालयाच्या फेस स्कॅनिंगचा कोणता त्यांनी डेटा कलेक्ट केला आहे. चेंबूरमध्ये एक झाड पडलं आणि त्यात दुर्दैवी एका मुलाचा मृत्यू झाला आहे स्कूल बसवरती झाड पडून. किती गंभीर घटना आहे, कारण की हजारो कोटींची ही महानगरपालिका आहे, परंतु महानगरपालिका जे काही झाड दुरावस्थेत असतात किंवा खरं तर त्या झाडांची छाटणी देखील केली जात नाही, ते झाड देखील काढले जातात. मुंबई पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे
आणि जेव्हा जेव्हा मॉन्सूनच्या प्रिपेअर्डनेससाठी आम्ही बैठक घेतात तर आमचं 2-3 मतलब मुद्दे असं असतात की एक झाडांची तुम्ही छाटणी करून घ्या, जिथे जिथे मॅनहोल्स कवर नाही आहे तिकडे तुम्ही मॅनहोल्स कवर लावून द्या. दुसरं पॉट होल्स जे आहे ते फिल करून घ्या. लँडस्लाईड प्रोन एरियाज जे आहे ते तुम्ही प्रॉपरली सर्वे करून कुठे कुठे आपल्याला संरक्षण भिंतीची गरज आहे ते आम्हाला माहिती द्या, शासनकडे माहिती द्या आणि स्वतः BMCच्या आता अतिरिक्त मतलब BMCच्या हद्दीत असेल तर BMCला करायचं. हे आमचं वारंवार मागणी असतात. डिसिल्टिंग तर चालूच असतात, पण हे पूर्ण मॉन्सून प्रिपेअर्डनेसच्या नंतर पण हे अशी घटना घडतात तर एक दुर्भाग्य आहे. आणि यावर कोण कॉन्ट्रॅक्टर होतं ज्यांची छाटणीची जबाबदारी होती, कोण अधिकारी होती ज्यांची प्रॉपरली माहिती आणि सर्वे करण्याची जबाबदारी होती, त्यांच्यावर कडकचे कडक कारवाई झालीच पाहिजे. आणि दुसरं आम्हाला काल हेच माहीत पडलं की लोकल लोकांनी तिकडे हे झाड आणि दुसरे कोणीतरी झाडाचा तक्रार पण दिलं होतं, कंप्लेंट पण केलं होतं. कंप्लेंट केल्यानंतर ते कंप्लेंटवर असं दुर्लक्ष कोण केलं, कोण अधिकारी होती, ते जबाबदारी ज्यांची होती ते निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, मायनॉरिटी डिपार्टमेंटने आता एक नवीन निर्णय घेतला की मदरशांना जो स्वतंत्र अधिकार होते ते आता मात्र मायनॉरिटी स्कूल्स म्हणून निर्माण करण्यात येणार आहे. ही संपूर्ण माहिती काय? खरं तर ह्याच्यामुळे मायनॉरिटी कम्युनिटीला फायदा आहे की काही धोका आहे ह्याच्यापासून, किंवा ह्याचा काही उपयोग होणार नाही? याची स्टडी माझ्याकडे पण नाही आहे अजून, कारण मदरसाचा वेगळं एक पूर्ण रूल्स आणि रेग्युलेशन आहे, तर मायनॉरिटी स्कूलचं एक वेगळं रूल्स आणि रेग्युलेशन. मायनॉरिटी स्कूल्समध्ये वेगळं फायदा असतात आणि मदरसाला तुम्ही या स्कूल्समध्ये कसं इन्क्लूड याची माहिती माझ्याकडे पण अजून नाही आली की आपण त्यावर चर्चा करू. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. सना मलिक होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार. त्या म्हणतात की झाड पडलं, ती एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये एक मुलाचा मृत्यू झाला. या सगळ्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांवरती तात्काळ जी आहे ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आमदार सना मलिक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.